मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या होत्या। अजिंक्य राणा पाटील आणि राजू खरेंमध्ये चांगलीच झुंपली होती। मोहोळमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य राणा पाटील आणि आमदार राजू खरेंच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर आमदार असा लोगो लावल्यामुळे टीका केली गेली आहे। यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पाटील घराण्यावर जोरदार टीका केली आणि त्यामुळे मोहोळ तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आमने सामने आले होते। माझा बाप 15 वर्ष आमदार होता। त्याच्यानंतर 3 टर्म आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या विचाराचा लोकनेते परिवाराचा विचाराचा आमदार झाला। परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र गाडीवर लावलं नाही। जे लोगो असतं ना, आज आमदारची गाडी कुठली हेच कळत नाही। प्रत्येकाच्या गाडीला आमदाराचा लोगो आहे। म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावतेत, तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून लावतेत, पेनूर पण आमदार म्हणून लावतात। म्हणजे त्याचा गैरवापर हे कशा पद्धतीने चालू। यांच्याकडे कारखाने होते, यांच्याकडे बँका होते, यांच्याकडे 40-50 वर्षाची सत्ता होती, बेहिशोबी मालमत्ता होती, 100 कोटीचे हॉस्पिटल होते, हॉटेल होते, 100 कोटीचे बंगले बांधले अनगरला, शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या नावावर केला, खाजगी केला। आणि इतका पैसा असताना सुद्धा एक बैलगाडी सुद्धा टँकरनं पाणी धुवू शकले नाही। पाटकुल सारख्या गावामध्ये मी स्वखर्चातून 7 रस्ते दिले, त्यांनी 100 रुपयाचा बुरून टाकला का मला माझ्यासमोर येऊन सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।